दुर्दैवाने माझा, कारण तुमच्या रोहित पवारशी काही वैर नाही, मी रोहित पवारला ओळखतही नाही, आणि असा माणूस माझ्या विरुद्ध वाटेल ते बोलतो महिन्यात महिने. कशासाठी बोलतो, कशासाठी बोलतो? मी त्याचा काय गुन्हा केलाय का? माझ्या फॅमिलीने त्याचा गुन्हा केलाय? कोणीतरी उदाहरणीसारखा माणूस येतो, सांगतो, आणि हा त्याप्रमाणे बोलायला लागतो. निदान चौकशी करायची, कागदपत्र बघायचे. तो खासदार आहे, त्याला सगळे कागदपत्र उपलब्ध होऊ शकतात, जे सामान्य माणसाला होऊ शकत नाही. आणि असं असताना तुम्ही काही बोलायचं नाही, काहीतरी बोलत राहायचं आणि काहीतरी वेडेवाकडे ताळे करायचे, हे योग्य नाहीये. आज माझ्यापेक्षा तो नक्कीच माझ्या मुलाच्याही पेक्षा वयाने लहान असेल. पालखी त्याच्याबद्दल हे नाहीये, पण जर तो असं करत राहिला तर मला नाईलाजाने त्याच्यावर लिगल ऍक्शन घ्यायला लागणार आहे. मी माझे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत तसे. त्यांनी सांगावं हे सगळं चुकीचं आहे, मी चुकीने बोललेलो आहे. मला कोणाकडनंही पैसे मिळवायची गरज नाही. माझ्याजवळ जे काय पैसे आज आहेत, जे मी मिळवलेले आहेत, ते सफिशियंट आहे. आज मी गेली 50 वर्ष आर्किटेक्ट म्हणून प्रॅक्टिस केलेली आहे. 1000 बिल्डिंग बांधलेल्या आहेत प्राधिकरणामध्ये. त्याच्यानंतर मी एका कॉलेजचा ऍक्टिंग प्रिन्सिपल म्हणून पण काम केलेलं आहे, आर्किटेक्चर कॉलेजचं. नंतर वेगवेगळ्या गव्हर्नमेंट अपॉइंटमेंट पण मी सांभाळलेले आहेत. NIBM ला मी कन्सल्टंट होतो. त्याच्यानंतर मी पुण्यात मराठवाडा कॉलेजला चीफ कंडक्टर ऑफ द थिसिस अशी माझी पोस्ट होती, विच इज नेक्स्ट टू द प्रिन्सिपल. आणि इव्हन प्रिन्सिपल आणि माझे जे काही वन्स अपॉन अ टाइम हेड ऑफ द डिपार्टमेंट वगैरे होते, जिथे मी शिकलो टाउन प्लॅनिंग, ते सुद्धा माझ्या टीममध्ये माझ्या हाताखाली काम करत होते. म्हणजे मी त्याला कमी नाही लेखत. माझे बरोबर आहे कलिग, माझे सर हे माझ्या बरोबर काम करत होते. इतकंच काय, तर मी युनिव्हर्सिटी तर्फे इंडियन आर्मीच्या आर्मर्ड कोर सेंटर अँड स्कूल, मेकॅनाइज्ड इन्फंट्री सेंटर स्कूल, या सगळ्या स्कूलचे इन्स्पेक्शन केलेले आहेत. तर त्यांच्या काही कोर्सेस जे युनिव्हर्सिटीला अटॅच असतात होत्या त्या काळामध्ये, आणि त्यांना जी काही डिग्री दिली जाते तर त्याच्यासाठी यांच्याकडे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे की नाही वगैरे वगैरे अशा रीती मी तिथे केलेल्या आहेत. त्यांना व्हिजिट केलेल्या आहेत, त्यांच्या रेकमेंडेशन केलेल्या आहेत. मी एक व्यवस्थित रिड्रेसल कमिशनचा जे काही कमिशनर असतात, म्हणजे कमिशनर म्हणजे काय असं मोठं हे नसतं, पण रिड्रेसल कमिशनचा कमिशनर म्हणजे टेक्निकल जी मदत लागते हायकोर्टाच्या लेवलच्या मुंबई मध्ये असलेल्या याला, ती माझ्याकडे काही कामं येत असत, ती मी करत असे. म्हणजे मला कायद्याची माहिती आहे, मी कायदा शिकलेलो आहे. मास्टर्स ऑफ टाउन प्लॅनिंग करताना लँड रिलेटेड लॉ सगळे मी शिकलेलो आहे, आणि ते मी खाली माझ्या आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांना शिकवले. त्यामुळे लँडचे रिलेटेड ऍक्ट मला फक्त आमचे वकील साहेब घालतात तसं काळा कोट घालायची परवानगी नाही, आणि मी उगीच खोटा घालूनही फिरत नाही. तर मी फिरू शकलो असं, यांच्यावर काळा कोट घालून बसू शकलो असं. पण आय नो दिस हॅज गॉट स्पेशल सिग्निफिकन्स. आय एम नॉट सपोज टू यूज दिस. नो, आय एम नॉट युझिंग इट. माझ्या सूटमध्ये एकही काळा सूट नाही आहे, तर मी वकील नाही असं आहे. तर अशी ही परिस्थिती आहे. आणि असं असताना अतिशय क्लेशकारक आहे. काय कारण आहे? मला तरी काय कारण आहे सगळे उद्योग करायचे? पण आज मी मुद्दाम ही जेव्हा ट्विट पाहिली तेव्हा मी माझं तिकीट कालच कॅन्सल करून घेतलं. मी पुण्याला आलो, येताना सकाळी जाऊन त्यांना सांगितलं की माझं तिकीट कॅन्सल करा. कालच्या सकाळी माझं ऑस्ट्रेलियाचं तिकीट माझ्या बायकोचं कट होतं. आम्ही दोघेही जाणार होतो, पळून जाणार नव्हतो. आम्ही काय असे रणछोडदास नाहीये. खरं मी फौजेत असायचो, सिलेक्ट झालेला माणूस आहे. '69 मी सिलेक्ट झालेलो होतो आर्मीचं. सो हे माझं सांगणं आहे. आणि तेव्हा तुम्ही कृपया माझ्या त्याच्या मागच्या भावना आहे
त्या लक्षात घ्या. आणि असे भलतसलत आरोप करायचा जो विचार चाललाय उद्योग करतायत ते त्यांना थांबवा अशी मी विनंती करतो. विनंती करतो म्हणजे अर्ज विनंती नाहीये, ही गंभीर विनंती आहे. नाही तर मला नाईलाजाने काही गोष्टी कराव्या लागतील. माझी इच्छा नाही. मला पवार साहेबांबद्दल भरपूर आदर आहे. एवढं सांगून मी इथं माझं इंट्रोडक्शन किंवा मला जे काय म्हणायचं होतं ते मी थांबवतो. वकील साहेब आणखीन